नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत ठाणे जिल्ह्यातील विठ्ठलवाडी बस स्टँडवर। इथूनच आपल्याला जर्नी करायचा आहे, तो म्हणजे विठ्ठलवाडी ते अक्कलकोवा। या रोडवर डेकोरेशन सजावट केलेली बस आहे। बरेच जणांचे कमेंट आलते की या बसने प्रवास करा। ही जी आपली गाडी लागणार आहे ती बरोबर 5 वाजता। बस स्टँड असं काही मोठं नाही, एकदम छोटं असं बस स्टँड आहे। म्हणजे इथं बस स्टँड डेपो एकच आहे। आपण गेल्या वेळेस कल्याणचं बस स्टँड दाखवलं होतं। आता म्हणलं जिथून गाडी सुटते त्या ठिकाणांपासून आपण रूट चालू करूया। तर आता फायनली विठ्ठलवाडी बस स्टँडला आलो आहोत, म्हणजे डेपो। हे विठ्ठलवाडी बस स्टँडचं छोटंसं प्लॅटफॉर्म, त्याला चिटकूनच विठ्ठलवाडी बस स्टँडचं हे वर्कशॉप आहे। ज्या बसनं आपल्याला प्रवास करायचा आहे ती बस आपल्या समोरच आहे। बस पाहू शकता काय सजवली आहे, एकदम मस्त अशी बसची सजावट केलेली आहे। वरती झालर लावलेला आहे। गाडीचं जेवढं पण सजावटीचं सामान असतंय, म्हणजे गोंडे, रेडियम आर्क, गाडीच्या वरती शोकेसची फुलं, गाडीला एकदम पिळदार पिवळी मिशी लावलेली आहे। गाडीच्या हेडलाईटच्या आउटर लेअरला सुद्धा रेडियम केलेला आहे। बसच्या पाठीमागे काय डेकोरेट केले का बघूया अजून। इथे आपल्याला टायरच्या बाजूला एक रिम पाहायला मिळालेली आहे, ते आतापर्यंत कुठल्याच गाडीला तुम्ही बघितले नसेल। गाडीच्या पाठीमागे एक बॅजिंग आहे लाल परी, जी सर्व गाड्यांना, आणि त्याच्यावर छोट अक्षरात लिहिले आम्ही कल्याणकर। एकदम नाद खोळा गाडी सजवलेली आहे या रोडवर। आतापर्यंत जेवढे पण तुम्ही बसेस बघितलेत BS6 ऑयस्टर वाल्या, कुठल्या भागात जास्त या बसेस सजवलेले आहेत ते नक्कीच कमेंट करून सांगा। आणि आपल्या गाडीचा जो रूट असणार आहे, विठ्ठलवाडीवरून कल्याण, नाशिक, देवळा, सटाणा, पिंपळनेर, साक्री, नंदुरबार, हातोडा, तळोदा आणि अक्कलकोवा असा आपल्या गाडीचा मार्ग आहे। स्पेशल नाव दिलेलं आहे गाडीसाठी, सप्तशिखरची राणी। युनिक नाव दिले, जे शिखर आहेत त्या भागातले त्याच्या नावावरनं या गाडीला नाव दिलेलं आहे, सप्तशिखरची राणी। गाडी नंबर पाहू शकता MS14 LX 4036। तर या गाडीने आपण प्रवास करणार आहे विठ्ठलवाडी ते अक्कलकोवा पर्यंत, संपूर्ण प्रवास। ज्यावेळेस आपण कल्याणवरून रूट करायचो ना, ही गाडी कल्याणला 5:30च्या दरम्यान येते आणि विठ्ठलवाडीवरून जे सुटण्याचा टायमिंग आहे हिचा, तर आता 5 वाजता। सध्या जो टायमिंग झालाय तो 4:30। गाडी लागाय अजून आपल्याला अर्धा तास बाकी आहे। रेल्वे विठ्ठलवाडी बस स्टँडला चिटकूनच रेल्वे जंक्शन आहे। रेल्वे जंक्शन वरून तुम्ही बस स्टँडला डायरेक्ट येऊ शकता, किंवा बस स्टँड वरून तुम्ही डायरेक्ट जंक्शनला जाऊ शकता। इथे फक्त 100-200 मीटरच्या अंतरावर आहे। कल्याण बस स्टँडला जरी उतरला तुम्ही, तिथून सुद्धा रेल्वे जंक्शन तुम्हाला 500 ते 700 मीटरच्या अंतरावर आहे। तर या प्रवासाचा जो अंतर असणार आहे तो 400 किलोमीटर समथिंग आपला प्रवास होणार आहे अक्कलकोवा पर्यंत। तुम्हाला जर या गाडीने प्रवास करायचा असेल तर ही गाडी बुकिंग मध्ये सुद्धा आहे। सगळ्यात महत्त्वाचे वेळापत्रक राहून गेले, दाखवायचे ते दाखवतो तुम्हाला। तर हे विठ्ठलवाडी आगाराचे वेळापत्रक पाहू शकता। सुटणाऱ्या गाड्या, येणाऱ्या गाड्या, सर्व टायमिंग इथे दिलेलं आहे। विठ्ठलवाडी आगाराचं छोटंसं चौकशी कक्ष म्हणायचं झालं तर पलटच्या शेवटच्या टोकाला छोटंसं नियंत्रक कक्ष आहे, प्रवासी निवारा म्हणू शकतो आपण त्याला, ते एक प्रकारचं इथे दिलेलं आहे। 5 वाजायला 10 मिनिटं बाकी आहेत आणि इथे आपले ड्रायव्हर दादा आलेले आहेत। तुम्हाला आता गाडी एवढी काही दिसणार नाही खास, अजून थोडंसं उजेड जावं गाडी लुक पाहतो मी काय दिसतंय। चला आता मस्तपैकी आतून तुम्हाला दाखवतो आतून काय गाडी सजवली। बसच्या दोन्ही पण साईडला रोड बोर्ड दिलेले आहेत, आणि रोड बोर्ड जे देणार आहेत ते आपले ST प्रेमी ग्रुपचे ऍडमिन नरेश बिरारी। प्रवासाच्या शोभती असणार आहेत आपले ST प्रेमी मित्र, तर त्यांची तुम्हाला छोटीशी ओळख करून देतो। माझं नाव नरेश बिरारी आहे, मी प्रॉपर साखरेचा राहणार आहे। ही बस सजवण्यामागे 10 ते 12 जणांचा हात आहे। जे काही रूटवरती स्टाफ फिक्स आहे 10 ते 12 लोक आहेत, आणि मी एक बस फ्रेंड म्हणून आम्ही सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करून जे बसला तुम्ही पाहू शकता की झालर वगैरे, परत जे काही डेकोरेशन केलेलं आहे। याच्यानंतर 40-35 नंबरची बस आहे, ती आज अक्कलकोवाला गेली, तिकडनं ती सुटणारी आहे। त्या सेम अशाच पद्धतीने ती बस आम्ही डेकोरेट केलेली आहे। 3000 रुपये खर्च आलेला आहे एका बससाठी। दोघं बस मिळून 6 ते 7,000 रुपये खर्च आलेला आहे। तुम्हाला ड्रायव्हरला त्यांची ओळख करून द्यायची, राहून गेले, बघूया आता कुठे ओळख होते ते कल्याणला। चला तर मित्रांनो, फायनली आपली गाडी रवाना झालेली आहे। विठ्ठलवाडीवरून गाडी सुटण्याचा जो टायमिंग आहे तो पहाटे 5 वाजता। आता ही गाडी जाणार ते कल्याण बस स्टँडला, जिथून आपण प्रवासाची सुरुवात करतो। मित्रांनो, विठ्ठलवाडीवरून आपण पोहोचतोय आता कल्याण बस स्टँडला। ज्यावेळेस आपण कल्याणला येतो त्यावेळेस इथूनच रूटला सुरुवात होती आपल्या, पण यावेळेस विठ्ठलवाडीवरून तुम्हाला रोड दाखवलेला आहे। ऑलरेडी आपण या रूटवर इतके प्रवास केलेले आहेत, नाशिक पर्यंत तर कॉमन रूट आहे, त्याच्यानंतर मग काहीतरी युनिक रूट आहे। तर गाडीमध्ये प्रवासी पाहू शकता, इथे बऱ्याच गाड्या लागलेल्या आहेत। आपल्या गाडीसोबतच सेम रूटवर मलकापूर पण गाडी लागलेली आहे। तुम्ही आतापर्यंत एवढी गाडी भरलेली आहे। प्रवासाला सुरुवात करायच्या आधी वाहक आणि चालक दादांची तुम्हाला छोटीशी ओळख करून देतो। दादा, आपलं नाव? पगार विडी, चालक वाहक। किती वर्षापासून आपण 3 वर्षापासून। किती दिवस झाले या रोडवर गाडी येऊन? आम्हाला आता नवीन चालू झाली 2 महिने झाले। कल्याण आगारला टोटल किती गाड्या? कल्याण आगार 10 गाड्या भेटल्या आता। गाडी कशी वाटते तुम्हाला चालवायला? गाडी चांगली झाली। तर आपल्यासोबत वाहक दादा आहेत। दादा, आपलं नाव?
जी केदारी 4 कम कल्याण डेपो. रिझर्वेशन किती आहे आतापर्यंत? आतापर्यंत रिझर्वेशन म्हणजे आता 2 महिने झाले गाडी चालू करून. हा. त्याच्यामुळे आम्हाला गाडीचा पूर्णपणे प्रतिसाद भेटतोय हा. प्रवाशांचा. प्रवासांसाठी काय सूचना द्याल तुम्ही? प्रवाशांसाठी सूचना एवढीच आहे की बा आपण जशी घरात घाण कचरा करत नाही तशी आपली स्वतःची लक्ष्मी म्हणून आपण बी तिची काळजी घ्यावी. धन्यवाद दादा छोटीशी माहिती शेअर केल्याबद्दल. तर फायनली मित्रांनो आपली गाडी रवाना झालेली आहे कल्याणवरून बरोबर नाशिकसाठी. कल्याणवरून गाडी निघायचा टायमिंग आहे तो 5:30चा. चला मित्रांनो मस्तपैकी प्रवासाला सुरुवात करूया आणि बघूया या रोडवर गाडी कुठे फुल पॅक होते. पुढे आरसा पुढे शहापूरमध्ये आपली बस थांबलेली आहे नाश्त्यासाठी बरोबर 7:30 आपण नाश्त्याला जो मेनू घेतलेला आहे या ठिकाणी पोहा. आता शहापूर नंतर जो तुम्हाला घाट पाहायला मिळणार आहे तो म्हणजे कसारा घाट. मैं देखूं जिधर मुस्कुराएंगे लब मेरे यूं आके इधर कहने लगे मुझे इस कदर ये नजारे नजारे ये नजारे ये नजारे नजारे ये नजारे ये नजारे तेरे मेरे होने को है ये नजारे नजारे ये नजारे ये नजारे तेरे मेरे होने को है ये दिल कहीं खोने को है ये दिल कहीं खोने को है. I'm running around. Bring that bass line. Bring that bass line. I beat the stars. Where the galaxy roams. Where can it go? Am I at home? Or am I alone? This is how the story goes. And I beat the stars. Where can it go? तर मित्रांनो आपण पोहोचलोय थक्कर बाजार नवीन CBS बस स्टँडला. बरोबर या ठिकाणी बस जी पोहोचली ती 9:30 वाजता. या ठिकाणी आपले बरेच एसटी प्रेमी मित्र तसेच आपले सबस्क्रायबर देखील सुद्धा आहेत. तर इथे आपल्याला भेटायला वगैरे आलेले. या रूटला गाडी फक्त 1 टाइम जेवणासाठी थांबते. त्याच्यानंतर गाडीला थांबा नाही अक्कलकोवा पर्यंत. प्रत्येक आगाराला तुम्हाला नवीन BS6 बसेस बघायला मिळतील
भिवंडी वाशिम गाडी. आपली जी बस थांबली ती फलाट क्रमांक 1. त्या ठिकाणी नंदुरबार, सटाणा, साक्री, उंबरठी, नामपूर इकडे जाण्यासाठी बसेस लागतात. त्या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे. आपले काही सबस्क्रायबर मित्र आणि एसटी प्रेमी आलेले आहे तिथे. काय म्हणता मित्रांनो? गाडीची सजावट जर तुम्ही बघाल तर सगळ्यात बेस्ट म्हणजे आजपर्यंतची सगळ्यात बेस्ट ही गाडी आहे आणि त्यात आज ट्रिपल जर्मनीमार्फत ब्लॉग होत आहे तर खूप छान वाटतं. सगळ्यांनी नक्की लाईक करा आणि कमेंट नक्की करा गाडी तुम्हाला कशी वाटली ते. माझं नाव आदित्य लाडो आहे. माझ्या इंस्टाग्राम चॅनलचं नाव नाशिकची लालपरी आहे. मला असं म्हणणं आहे की गाडी एकदम भारी सजवली यांनी, कारण की कालच यांनी व्हील कॅप लावले आणि ते ग्रुपवर फोटो पण आले होते. मला एकदम भारी वाटली. मी प्रवाशांना सांगेल की या गाडीने नक्कीच प्रवास करा तुम्ही. आतापर्यंत अशी गाडी कुठे बघितली का? पुढेच कधीच नाही पाहिजे अशी. पहिली महाराष्ट्र म्हणजे MSRTC मध्ये पहिली अशीच गाडी असेल एकदम व्हील कॅप वाली एकदम भारी सजवलेली. माझं नाव चष्मे विद्यार्थी. माझ्या इंस्टाग्रामला आपली लालपरी नावाचं अकाउंट आहे. तर मला गाडी खूप छान वाटली. कशी वाटतात आपली गाडी? एकदम मस्त. तर मित्रांनो आपली गाडी आज लवकर आलेली आहे कारण रमजान असल्यामुळे बॅरिकेड लावलं होतं भिवंडी बस स्टँडच्या परिसरामध्ये. त्यामुळे गाडी आपली डायरेक्ट भिवंडी बायपास करून नाशिकला पोहोचलेली आहे. त्यामुळे थोडीशी लवकर आली आज गाडी. तर इथून आपली गाडी जाणार ते देवळा. देवळाचं अंतर बघायचं झालं तर नाशिक ते देवळा जवळपास 75 किलोमीटरचं अंतर आहे. तर मित्रांनो तुम्हाला 2 गाड्यांची ओव्हरटेक कशी वाटली? आपण याआधी जो ब्लॉग बनवला होता तो कल्याण मलकापूर म्हणजे विठ्ठलवाडी मलकापूर. त्याच्यासोबतच आजचा आपला रिसेंटली प्रवास होतोय तो म्हणजे विठ्ठलवाडी ते अक्कलकुवा. या पण गाडीचं तुम्हाला आश्वासन दिलं होतं. या गाडीचा ब्लॉग नक्कीच बनवणार आहे आपण. गाडीमध्ये काही एवढी खास गर्दी नाही आहे. मला वाटलं आय थिंक गाडी फुल पॅक वगैरे असेल का, तर बऱ्याच गाड्या त्या रोडला. नाशिक नंतर बघूया आता गाडी किती पॅक होते. देवळा, सटाणा, ताराबाद, पिंपळनेर, साक्री, चेडवळ, आष्टा, नंदुरबार, अक्कलकुवा. फायनली पोहोचलो आपण देवळा. बरोबर या ठिकाणी 11 वाजलेले आहेत आणि 11 वाजताचे दृश्य देवळा बसस्टँड. आणि देवळा बसस्टँडचं कामकाज संपूर्ण पूर्ण झालेलं आहे आणि इथून लगेच आपली बस चालते. तर मला हे देवळा बसस्टँड तुम्हाला दाखवायचं होतं. आणि बसस्टँडवर गर्दी तर पाहू शकता तुम्ही. बसस्टँडला एकदम मस्त डिझाईन केलेलं देवळा बसस्टँड. या रोडवरचं जर रोड बघायचं म्हणलं तर मध्ये मध्ये रोड खराब आहेत आणि मध्ये मध्ये सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आणि या रोडवर नाशिक नंतर जो आपल्याला घाट लागला होता तो म्हणजे बावडबारी आहे. बावडबारी घाट तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आणि त्याचं पण बावडबारी घाटामध्ये पण रस्त्याचं काम करत चालू आहे. इथून आता जो पुढचा स्टॉप आहे आपला सटाणा. काय झालं बोलताय काय? देवळा ते सटाणा जास्त काय अंतर नाही आहे. बस लोकल डिस्टन्स सारखा डिस्टन्स आहे. टोटल 16 किलोमीटर. 15 ते 16 किलोमीटर. आणि त्याच्यामध्ये आपल्या गाडीचा संगम होणार आहे. संगम कुठे होणार आहे आपल्या गाडीचा?
सटाणा आणि ताराबादच्या मध्ये. तिथे आपल्या गाडीचा संगम होणार आहे. आतापर्यंत जेवढ्या डेपोत गाड्या आल्यात ना, आतापर्यंत एवढी बस कोणी सजवली नसेल. मटेरियल कुठून कुठून मागवले आपण? गुजरात. हे गुजरातवरून आणले. झालर, अक्कलकोवा, माळ, रिम रिम गाडीची हा नाशिकवर. गाडीची सजावट कुठून कुठून मटेरियल आणून गाडीची चांगल्या प्रकारे सजावट केलेली आहे. आणि इथून जर बघायचं झालं तर गुजरातची बॉर्डर जवळ आहे, तसंच मध्य प्रदेशची बॉर्डर सुद्धा महाराष्ट्रापासून जवळ आहे. इथून आपण ज्या लोकेशनला चालतोय, महाराष्ट्रातलं शेवटचं शहर अक्कलकोवा. तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं, आपली जी गाडी फुल पॅक भरली ती म्हणजे नाशिकमध्ये. नाशिक नंतर अजून पण गाडी फुल पॅक आहे कंटिन्युअसली. एकदम जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत. या ठिकाणी आपण येऊन 1 वर्ष झालेले. आपली बस बरोबर नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा बस स्टँडवर पोहोचलेले आहे. या ठिकाणी जो टायमिंग झाला आहे तो 11:42. सटाणा बस स्टँड जे आहे ते टोटल 15 फलाट असलेलं हे बस स्टँड आहे. आणि सटाणा बस स्टँडचा डेपो पहा तुम्ही. सटाणा बस स्टँड आणि त्याच्या शेजारी चिटकून सटाणा डेपो. एक आपल्याला फर्स्ट टाइम आपल्या ब्लॉगमध्ये एक गाडी दिसलेली आहे, जी बसेस ज्या ठिकाणी बंद पडतात ना त्या ठिकाणी दुरुस्त करण्यासाठी ही बस येते. दुरुस्ती पथक बस. बस स्टँड खूप मोठं आहे आणि सुटसुटीत असं बस स्टँड आहे. या बस स्टँडला कचरा पाहू शकता तुम्ही. इथे कचरा वगैरे काही दिसणार नाही. एकदम टापटीव असा बस स्टँड आहे. इथे छोटंसं चौकशी कक्ष आहे, नियंत्रित कक्ष, कॅन्टीन दिलेला आहे. सर्व सोयी सुविधा इथे उपलब्ध आहे. तर अक्कलकोवा जाण्यासाठी सटाणा बस स्टँडला जी आपली गाडी लागते ती म्हणजे फलाट क्रमांक 7. इथून गाडी सुटते आपली अक्कलकोवा नंदुरबार या ठिकाणी जाण्यासाठी. या बसमध्ये तुम्हाला ऑनलाईन पेमेंट सुद्धा मिळून जाईल. जास्तीत जास्त मी तर म्हणतो तुम्ही ऑनलाईन पेमेंट ठेवा, कारण सुट्ट्या पैशांची खूपच कटकट असते. त्यामुळे सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे ऑनलाईन UPI. ही पण बस सजवलेली आहे, अजून पाहू शकता तुम्ही. सेम टू सेम या बसमध्ये या बसमध्ये काय फरक नाही. दादा आपलं नाव? माझं नाव राकेश शंकर मोरे, कल्याण डेपो. ही अक्कलकोवावरून किती वाजता सुटते? 6:30 वाजता. कल्याणला पोहोचणार किती वाजता? विठ्ठलवाडी 6-7 वाजेपर्यंत ट्रॅफिकवरती अवलंबून. अच्छा. सेम जरी दोन्ही गाड्या दिसायला असल्या ना, फक्त याच्यामध्ये एकच चेंज आहे, तो म्हणजे नंबर प्लेट. पाहू शकता गाडीचा नंबर 36 आणि 35. आता ही चालली अक्कलकोवावरून विठ्ठलवाडी आणि आपली बस चालली ती विठ्ठलवाडीवरून अक्कलकोवा. तर बरोबर आपली बस ताराबादला पोहोचलेली आहे. 12:24 हा सातपुडा रांगांमध्ये वसलेलं हे विभाग म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये उंच शिखर आहे. तसं बघायला गेलं तर जैन धर्मातील सर्वात उंच मूर्ती मांगीतुंगीमध्ये. महाराष्ट्रातील 2 नंबरच्या उंच शिखर साल्हेर. 1 नंबरला कळसुबाई आहे, ते नगर जिल्ह्यामध्ये येतं. तर इथून आपली गाडी रवाना होते. दुसरी अजून एक गाडी आली आणि बसमध्ये आता थोडीशी गर्दी कुठे कमी झालेली आहे. तर आता धुळे जिल्हा जो आहे ना तो साक्री तालुक्याला लागणार आहे. इथून धुळे जिल्ह्याची सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर नंदुरबार शेवटचा जिल्हा असणार आहे. इथून पुढं गुजरात जवळ आहे आणि साल्हेर जिल्हा पण. या
या ठिकाणी पाहू शकता तीर्थक्षेत्र व किल्ले. या ठिकाणी जो रोड जातो तो गुजरातला जातो, म्हणजे गुजरात स्टेटमध्ये जातो. या रोडला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला या रोडवरती 2 किल्ले लागणार आहेत. जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर साल्हेर 2 नंबरचा, त्याच्यानंतर साल्हेर आणि मुल्हेर असे शिखर तुम्हाला पाहायला मिळेल. आता मी दाखवल्याप्रमाणे जो रोड होता तो तिथून गुजरातची बॉर्डर खूपच जवळ आहे. आणि इथं पाणी जर रोड सर काय विषय काय नाही, मोसम नदी. पावसाळ्याच्या वेळेस पण कसं म्हणजे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये असं आहे? उन्हाळ्याच्या सीझनमध्ये नाही आहे, जेव्हा पावसाळा असतो तेव्हा फुल पाणी चालतं. फुल पाणी चालतं. तर मालेगावपर्यंत बरेच नद्यांना पाणी पुरवठा केला जातो, मोसम नदीच्या माध्यमातून आहे. आता नाशिक जिल्ह्याची हद्द समाप्त झालेली आहे. इथे इथून ज्या जिल्ह्याची हद्द चालू होते ती म्हणजे धुळे. कातरवेल शेवटचा असा गाव आहे जिथे नाशिक जिल्ह्याची हद्द समाप्त होऊन धुळे जिल्ह्याची हद्द चालू होते. प्लॅटफॉर्म लाव गाडी, प्लॅटफॉर्म लाव का? आपण आलो धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर बस स्टँडवर. या रोडवर जेवढे पण जिल्हे आलेले आहेत जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती, ठाणे जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर आता धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यानंतर जी शेवटचा जिल्हा लागणार आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्हा. एवढे 4 जिल्हे या रोडवर येतात. टोटल 8 फलाट असलेलं हे बस स्टँड आहे पिंपळनेर बस स्टँड. या ठिकाणी प्रवासी पाहू शकता. गेल्या वर्षी जे पिंपळनेर बस स्टँड होतं ना, त्याच्यामध्ये हे कॉन्क्रीट ग्राउंड नव्हतं. ग्राउंड वगैरे मस्तपैकी तयार झालेलं आहे. आणि हे छोटंसं बस स्टँड पिंपळनेर बस स्टँड. या भागात सगळ्यात जास्त उत्पादन असेल ते म्हणजे कांदा. कांद्याचं उत्पादन खूप जास्त आहे या भागात. नाशिकच्या भागात द्राक्ष, कांदा, इकडे कांदा, कपाशी आणि दूध व्यवसाय केला जातो. तिकडं पोळीला काय म्हणतात? चपातीला काय म्हणतात? पोळी म्हणजे ती पुरणाची पोळी येते. हा, मग मी हे म्हणतोय आपल्या इकडे कसं आहे, आपल्या इकडे पुरणाची पोळीलाच पोळी म्हणतात. मी बरेच जण ऐकलं होतं चपातीला पोळी म्हणणार आहे. काही ठराविक ठिकाणी. इथून साक्री नंदुरबार. आणि हा रोड पाहू शकता, साक्री नंदुरबारकर इकडे जातो रोड. आणि हा जो रोड जातो तो चरणमाळ नवापूर सुरत.
સાકરી શહેરમાં તમારું સ્વાગત છે. या ठिकाणी आपली बस पोहोचलेली आहे बरोबर 1:30 वाजता. बस स्टँडच्या आवारात कॉन्क्रीट ग्राउंड पाहू शकता तुम्ही. इथे कॉन्क्रीट ग्राउंड झालेलं आहे आणि या ठिकाणी धूळ पाहू शकता कॉन्क्रीटवर. खतरनाक. 1 ते 4 पर्यंत इथे फलाट दिलेले आहेत साक्री बस स्टँडला. लोकल गाडी आहे साक्री पिंपळनेर आणि प्रायव्हेट BSH बस आलेली आहे पाठीमागं. त्याच्यानंतर आपली बस, आपल्या बसच्या बाजूला साक्री धुळे गाडी, साक्री धुळेच्या बाजूला साक्री मुक्ताईनगर, मुक्ताईनगरच्या बाजूला शेवटची गाडी. काय माहित नाही कुठे चालली पण बोर्डच नाही गाडीला. प्रायव्हेट वाली बस आलेली आहे बडोदा, धुळे बडोदा. साक्री नाशिक गाडी आणि सगळ्यात शेवटची गाडी लोकल गाडी आहे साक्री झेंडे अंजन. गावाची नावं पहा कशी आहेत. गावाची नावं थोडीशी युनिक आहेत. साक्री बस स्टँडला टोटल 4 फलाट नाही तर 9 फलाट आहेत. हे फलाट पाहू शकता 5 ते 9. साक्री बस स्टँडला चिटकूनच साक्री बस स्टँडचा डेपो आहे. पाहू शकता इथे डिझेल वगैरे सर्व गाड्या इथे डिझेल वगैरे भरतात आणि इथं छोटंसं ऑफिस आहे सुरक्षा विभाग. तर अशा पद्धतीचा हा डेपो आहे. बडोदा धुळे गाडी GSRTC गुजराती लक्झरी कोच गाडी आहे GSRTC. सगळ्यात जास्त तुम्हाला या भागात आले ना GSRTCच्या बसेस भेटून जातात. बघितलं असेल कोणत्या कोणत्या GSRTC बसेस आहेत किंवा आपल्या सुद्धा गाड्या गुजरातमध्ये जातात. साक्रीवरून आपला जो डिस्टन्स राहिलेला आहे नंदुरबार तर जवळपास 63 किलोमीटरचं अंतर आहे. आणि फायनल स्टॉप बघायचा झाला तर अक्कलकुवा 100 किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास राहिलेला आहे. अक्कलकुवा आपली गाडी बघा आणि प्रायव्हेटची गाडी बघा काय हालत झाली आहे गाडीची. फक्त या गाडीला तशी हालत होऊ नये. आणि पाठीमागं स्टिकर वगैरे तिकट पट्ट्या लावल्यात असं वाटतंय. पाठीमागे गाडी येऊन फक्त 1 वर्ष झालं तोवरच प्रायव्हेट गाड्यांची कंडिशन बघितली आहे. गाडीमध्ये गर्दी पहा तुम्ही. गाडी शेवटपर्यंत फुल पॅक आहे. वेलकम टू नंदुरबार. कोणता चौक आहे हा? नवापूर चौकली. रोड सांगा भाऊ कसं कुठनं कसं आहे? इकडे नवापूर जातो. इकडे नवापूर. इकडे नंदुरबार सिटी. आणि हे काय? हा बी नंदुरबार सिटी मध्ये जातो पण हा फिरून जातो. हा फिरून जातो. हा नंदुरबारला डायरेक्ट जातो. हा रोड आहे तो डायरेक्ट जातो तो त्या रोडनं आपण चालतो.
आपण आलोय नंदुरबार जिल्ह्यातल्या नंदुरबार बस स्टँडवर आणि नंदुरबार पर्यंत आपण मोजके रूट केलेले आहेत, जसे की पंढरपूर नंदुरबार, नाशिक नंदुरबार, अजून मला माहित नाही नंदुरबारचे किती झाले. आपली बस नंदुरबारमध्ये फलाट क्रमांक 9ला पोहोचलेली आहे. आता आपली गाडी जाणार ते तळोदा मार्गे. थोडंसं फ्रेश होऊन घेतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की आयफोन चार्जिंगच व्हाय नाही माझा. धुळेपासून मोबाईल चार्जिंग लावतोय, अजूनपर्यंत 6% चार्जिंग आहे. काय माहिती काय विषय झाला. माझे नाव संदीप मराठे व मी एक एसटी प्रेमी आहे. बस विषय काय वाटतं तुम्हाला? नवीन बस आता मिळालेले बसेस यायला पाहिजे. नंदुरबार मध्ये खूप कमतरता आहे बसेसची. म्हणजे नंदुरबार आगारला नव्या बसेस आलेत का आतापर्यंत? नव्या बसेस भेटलेल्या आहे, पण आपलं प्रायव्हेटच्याच गाड्या भेटलेल्या आहे जास्त. सोमालकी एकही गाडी भेटलेली नाही नंदुरबारची. महामंडळाच्या ताफ्यात जे हे गाड्या आले तुम्हाला कसं वाटते? एक नंबर गाडी. चला कधी आले तर भेटू परत नंदुरबारला. तर आपली गाडी जाणार आहे तळोदा हातोडा मार्गे. टोटल अंतर बघायचे झाले तर 45 ते 50 किलोमीटर अंतर आहे. हातोडा तळोदा मार्गे अक्कलकुवा. तर काकू आपण कुठून बसले? आम्ही साखरीतून. आतापर्यंत प्रवास कसा वाटतो गाडी? छान झाला प्रवास. गाडीबद्दल काय विशेष? नाही, गाडी एकदम छान आहे, चालवणारी छान आहे. गाडीचा प्रवास एकदम छान झाला. म्हणजे खड्ड्यात वगैरे आदळा वगैरे बसत नाही, काय नाही, एकदम कम्फर्टेबल प्रवास. म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच बसला या गाडीत? हो, पहिल्यांदा. चालेल धन्यवाद. तर आपण इकडे काकांना विचारूया, त्यांचा प्रवास कसा झाला. तर काका आपण कुठून बसले? कसा वाटला आतापर्यंतचा प्रवास? गाडीविषयी काय खास? गाडी छान आहे, सगळी सोय गाडीमध्ये, चार्जिंग, फुल बॅग, खड्डा वगैरे आदळत नाही गाडी वगैरे. महाराष्ट्र गुजरात हद्द सुरू झालेली आहे. इथून पाहू शकता, इथून पुढे जी हद्द लागली ती म्हणजे गुजरातची हद्द. इथून फक्त 10 किलोमीटर ही हद्दीत आहे, परत आपल्याला महाराष्ट्राच्या हद्दीतला. तिकडे 2 किलोमीटर निजरचा तालुका आणि या ठिकाणी शिरपूर आणि आपण चाललो तो तळोदा. आय लव अंतोर्ली. किती किलोमीटर अंतरावरचा हा म्हणजे रोड आहे गुजरातचा? फक्त 10 किलोमीटरचा हा गुजरातचा रोड आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला महाराष्ट्राच्या हद्दीत जायचं आहे. सगळं गुजराती लिहिलेलं आहे इथे. हा, आता फक्त तुम्हाला 10 किलोमीटरचा आंतरराज्य प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. वाळू बघा, वाळू 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 वाळूचं काय विषय? नदीचे गाडी. तापी नदीतून मी एक्सपोर्ट होतो. मला तापी नदी दाखवतो. इकडे तुम्हाला वाळूच वाळू दिसतील. रोडवर वाळू, अलीकडे पलीकडे सगळीकडे वाळू आहे. इथून सर्वात मोठ्या प्रमाणात वाळू एक्सपोर्ट इम्पोर्ट केली जाते. तिकडे पाहू शकता तुम्ही, वाळू उपसायचं काम चालू आहे तिथे. आपण पोहोचलो गुजरातमधील हातोडा. इथून महाराष्ट्राची हद्द चालू. जशी तुम्ही तापी नदी वळणार तशी तुम्हाला महाराष्ट्राची हद्द लागून जाते इथून. तर आता आपण महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये आलेले आहे. हातोड्यानंतर आपण करतो तळोदा. तर आपण आलोय नंदुरबार जिल्ह्यातलं तळोदा बस स्टँड. पाहू शकता माझ्या पाठी बघा, तळोदा बस स्टँड. या रोडवर माझा हा पण फर्स्ट टाइम आहे. बरोबर या ठिकाणी
4:17 झाले. तर तुम्हाला आतलं बस स्टँड दाखवतो. तळोदा बस स्टँड कशा प्रकारे आहे. आपण बरेच शेवटच्या हद्दीत आलेली इकडे. मला वाटते सुरुवात 1 पासून ते 6 पर्यंत. बसेसची तुम्हाला ओळख करून देतो. शेलंबा धुळे, शेलंबा शहादा धुळे, तळोदा बोरद लोकल गाडी, त्यानंतर ही पण लोकल गाडी आहे आमोबी, तळोदा धनपूर. तर तळोदा बस स्टँडचा आतील दृश्य पाहू शकता. एकदम म्हणजे अस्वच्छ असं बस स्टँड म्हणता येईल, कारण तुम्ही बघाल तर सगळा कचरा दिसेल इथे तुम्हाला. तर हे तळोदा बस स्टँडचं वेळापत्रक, येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या गाड्या सर्व माहिती इथे दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. तळोदा बस स्टँडचं हे नियंत्रित कक्ष, चौकशी कक्ष म्हणतो आपण त्याला. हे छोटंसं चौकशी कक्ष. बोर्डवर दिल्याप्रमाणे आपले सर्व रूट कंप्लीट झालेले आहेत. पाहू शकता विठ्ठलवाडी, कल्याण, नाशिक, देवळा, सटाणा, पिंपळनेर, साक्री, नंदुरबार, हातोडा, तळोदा आणि तळोदा नंतर आता आपला फायनल स्टॉप अक्कलकुवा. तर फायनली मित्रांनो आपला जर्नी कंप्लीट झालेला आहे विठ्ठलवाडी ते अक्कलकुवा. संपूर्ण प्रवास तुम्हाला दाखवलेला आहे, कशा प्रकारे या गाडीचा रुटीन चालतो आणि कशा प्रकारे ही गाडी रूट कव्हर करते. अक्कलकुवा बस स्टँडला बरोबर या ठिकाणी 5:20 झालेले आहेत, म्हणजे 5:30 वाजता बरोबर टायमिंग दिला होता. त्या टायमाला बरोबर बस इथे आलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यातला हा अक्कलकुवा बस स्टँड पाहू शकता. टोटल 8 फलाट असलेलं हे बस स्टँड आहे अक्कलकुवा बस स्टँड. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा प्रवास नक्कीच कमेंट करून सांगा. आणि 4 जिल्ह्यांमधून जाणारी ही बस आहे. जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती, ठाणे जिल्हा, नाशिक, त्याच्यानंतर धुळे आणि शेवटचा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा. तर आपल्याला फुल तिकीट पडलेले विठ्ठलवाडी ते अक्कलकुवा 694 एवढं फुल तिकीट आपल्याला पडलेलं प्रवासादरम्यान साधा लालपरी बससाठी. अक्कलकुवा बस स्टँडचं वेळापत्रक पाहून घ्या. येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या गाड्या सर्व माहिती इथे दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. अशा प्रकारे अक्कलकुवा बस स्टँडचा परिसर आहे. इथे म्हणजे प्रवासी अक्षरशः बसची वाट बघताना दिसत आहेत आपल्याला. अक्कलकुवा बस स्टँड नवीन बस स्टँड आहे. तर अशा प्रकारे हे नंदुरबार जिल्ह्यातला अक्कलकुवा बस स्टँडचा परिसर आहे. महाराष्ट्रातील शेवटचं बसस्थानक म्हणजे अक्कलकुवा बस स्थानक. तर आपले मित्र नरेश बिरारी ज्यांच्यासोबत आपला प्रवास कंप्लीट झालेला आहे अक्कलकुवा पर्यंत, त्यांना विचारूया कसा वाटला त्यांना प्रवास. कल्याण ते अक्कलकुवा हा प्रवास अतिशय आनंदमय आणि सुखकर झालेला आहे. आज सकाळीपासून 5 वाजेपासून आम्ही व्हिडिओची तयारी करतोय. आता येऊन आम्ही अक्कलकुवा डेपोमध्ये आमचा प्रवास संपवलेला आहे. तर आपला जो प्रवास झालेला आहे तो तब्बल 12.5 तासांचा. ही जी गाडी रिटर्न निघणार आहे उद्या अक्कलकुवावरून विठ्ठलवाडीसाठी. तर किती वाजता? सगळ्यात महत्वाचा पॉइंट असा आहे, जर तुम्ही हा प्रवास करत असाल ट्रॅव्हलर म्हणून. नरेश भाऊ काय म्हणताल तुम्ही? इथनं डायरेक्टली नंदुरबार जाण्यासाठी किंवा धुळे साईडला जाण्यासाठी शेवटची बस 5:30 वाजता उपलब्ध आहे. याच्यानंतर दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. नंतर मग आपल्याला आपली सोय इथंच करावी लागणार आहे. तर आपण इथून फक्त गुजरात जाऊ शकतो, महाराष्ट्रात जाऊ शकत नाही. आणि जरी गेलं तर फक्त इथून लोकल गाड्या सुटतात, तो म्हणजे तळोदापर्यंत. त्याच्या पुढे गाडी जाऊ शकत नाही इथून कुठली. ऑप्शन आहे 5:30 वाजता धुळे किंवा नंदुरबार. पण ती गाडी आम्ही पोहोचायच्या आधी निघून गेली ती गाडी. तर आम्हाला काही ऑप्शन वगैरे नाही. आता हे नरेश भाऊ आहेत, ते आता इथे थांबतील. आपण जो इथं अंकलेश्वर जाणार आहे. महाराष्ट्रातून ज्या येणाऱ्या बसेस आहेत गुजरातसाठी GSRTCच्या, नरेश भाऊकडून माहिती घेऊन घेऊया. जर समजा 5 वाजता 5:30 वाजता जर इथून बस नाही लागली तर आपण पुढे
कोणत्या मार्गाला जाऊ शकतो गुजरात साईडला? आपणास जर गुजरात जायचं असेल, अंकलेश्वर, भरूच किंवा वडोदरा, अहमदाबाद जायचं असेल तर इथं 8 वाजता वडोदरा शिरपूर वाया अंकलेश्वर गुजरात परिवहनची बस येते. त्याच्यानंतर चोपडा अहमदाबाद गुजरनगरी एक्सप्रेस ही गुजरात परिवहनची बस येते. हे आपल्याला 2 पर्याय उपलब्ध आहेत गुजरात जाण्यासाठी. माझ्या आयडीचं नाव आहे महाराष्ट्राची लालपरी. तसेच आमचा व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. जी काही ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे आपल्या एसटी बद्दल ती सगळं आम्ही माहिती आमच्या ग्रुपमध्ये शेअर करतो. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला विठ्ठलवाडी ते अक्कलकुवा प्रवास नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर जाता जाता तुम्हाला ज्यांनी आपली यूट्यूबची मेंबरशिप घेतली त्यांचे नाव मी अनाउन्समेंट करतो. सर्वांनी जे लालपरी बसची मेंबरशिप घेतलेली आहे. पहिल्या मेंबरचं नाव आहे आलोक डी, धनाजी तोरणे, अक्षय ब्लॉग, जयदीप गांगले, नैलेश कुलकर्णी. ज्यांनी आपली मेंबरशिप घेतली होती सर्वांना मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो, माझा शेड बैल असेल, चांगला स्पेस पाहिजे होता मला या ठिकाणी, तो इथे बनवलेला आहे कमी खर्चामध्ये. यावर पण आपण व्हिडिओ बनवायचा की एसटीचं तिकीट दर कसं बुक करायचं त्याच्यावर पण व्हिडिओ करायचा माझा प्लॅन आहे. तर मला कमेंट करून सांगा यावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच आपण तो व्हिडिओ बनवूया. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.